कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याचं औचित्य साधून भव्य दिव्य अशी स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली होती. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरामध्ये विधिवत पूजा अर्चा करून या ठिकाणी ही पालखी सोहळा जो होता तो सुरुवात झाली. पालखीच्या ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी ठरलेल्या रूटप्रमाणे फिरवण्यात आली. यामध्ये अनेक मान्यवर मंडळी देखील सहभागी झाले होते. कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाच्या वतीने खरं तर ही शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही काढण्यात आली. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील सहभाग लाभला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात या स्वागत यात्रेमध्ये सहभाग घेऊन ठाणेकर नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर या शोभायात्रेमध्ये ठाण्यातील विविध सामाजिक संस्था असू दे, सामाजिक संघटना, शैक्षणिक संघटना यांनी देखील सहभाग घेतला होता. त्याचबरोबर विविध प्रकारचे चित्ररथ देखील यामध्ये सहभागी झाले होते. चित्ररथांच्या माध्यमातून पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक त्याचबरोबर मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. तर महिलांनी पारंपरिक अशी वेशभूषा धारण करून बाईक रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदविला. अनेक ठाणेकर असू दे किंवा अनेक नागरिक, तरुणाई मंडळी पारंपरिक वेशभूषेमध्ये या यात्रेमध्ये सहभागी झाली होती. ढोल ताशा पथक, लेझिम पथक, महिला बचत गट तसेच ठाणे महानगरपालिकेचे विविध पथक असू दे, त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा कक्ष, TDRFची टीम, अग्निशामक दल यांचा देखील यामध्ये सहभाग लाभला. ठाणे शहरातील कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही शोभायात्रा कोपिनेश्वर मंदिरातून सुरू झाली. ठाणे शहरातील विविध ठिकाणी या शोभायात्रेची भव्य मिरवणूक काढल्यानंतर तिची सांगता कोपिनेश्वर मंदिर परिसरामध्ये झाली. स्वागताध्यक्षपद उद्योजक डॉक्टर अर्जुन देशपांडे यांनी भूषवले. यामध्ये त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधांचं देखील वाटप केलं. तसेच तरुणाईला या ठिकाणी नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या. तसेच हळूहळू तरुणाईचा यामध्ये सहभाग वाढत असून तरुणाई पारंपरिक संस्कृती जोपासण्याचं कार्य करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. तसेच या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दीपक क्षत्रिय यांच्या वतीने नौपाडा परिसरामध्ये आईस्क्रीमचं वाटप करण्यात आलं. शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या विविध प्रकारच्या महिला असू दे, ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर चित्ररथावरती असलेले नागरिक तसेच लहान मुलं यांना या आईस्क्रीमचं वाटप करण्यात आलं. खरं तर अनेक अंतर चालल्यानंतर नागरिकांना थकवा आल्यानंतर एक विसावा म्हणून अशा प्रकारचं खाद्यपदार्थ किंवा नाश्त्यांचं जे आयोजन होतं ठिकठिकाणी करण्यात आलं होतं. अनेक नागरिकांनी स्टेज उभारून या ठिकाणी या स्वागत यात्रेचं फुलांची उधळण करीत मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केलं. आज मला या वयामध्ये स्वागताध्यक्षाचा मान कोपिनेश्वर न्यासातर्फे मिळाला, त्याच्याकरता यांच्या खरंच आभारी. आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षीप्रमाणे सिनियर सिटीजन झाले, कॉमन लोक झाले आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आज गुढीपाडव्या स्वागत यात्रेमध्ये आपल्या सामील झालेला आहे. आणि मला वाटते तरुणांना मी हेच निमंत्रण दिलेलं की आपण पुढे या स्वागत यात्रेला आपल्या संस्कृतीला अजून पुढे न्यायचं काम करा. तर मला वाटतं आज तरुण पिढी इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि ह्याच गोष्टीला आपल्याला अजून पुढे न्यायचं काम करायचं. हो, जनरिक आधार माध्यमाने आपण पूर्ण इंडियामध्ये आज 22 नवीन रिटेल स्टोअर्स आपण ओपन केले. आणि मला वाटते की जनरिक आधारच्या माध्यमाने आज आपण फ्री ऑफ कॉस्ट लिन्सीड ऑइल जे पेन रिलीव्ह आहे ते आपण वाटलेले आहेत. तर मला वाटते की ह्याच्याने लोकांचा खूप सिनियर सिटीजनचा फायदा होईल. जेवढ्या लांब चालणार त्यांना पेन रिलीव्ह जेल फ्री ऑफ कॉस्ट. सो असा विषय आपण तुम्ही जेल पण वाटलेले ज्येष्ठ नागरिकांना. हो, ते फ्री ऑफ कॉस्ट लिन्सीड ऑइल म्हणजे जे पेन रिलीव्ह असतात 150 रुपयाची गोष्ट आज मोफत सिनियर सिटीजन्स करता आपण वाटलेले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सव उत्साहात सुरू. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने व धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान यांच्या वतीने कोपरी परिसरातील संत तुकाराम महाराज मैदान येथे गेल्या वर्षीपासून चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात मंगलमय वातावरण धार्मिक विधी करून देवीचा हा चैत्र नवरात्र उत्सव येथे साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव येथे सुरू झाला आहे. दिनांक 9 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान देवीचा हा उत्सव साजरा करण्यात येतो. तर त्याचा एक भाग म्हणून काल सायंकाळी देवीची कोपरी परिसरातून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये भारतातील व भारताबाहेरील विविध कलाप्रकार सादर करीत मिरवणूक काढण्यात आली. तर देवीचा हा आगमन सोहळा पाहण्याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यावेळी आवर्जून या मिरवणूक सोहळ्यामध्ये उपस्थित होते. त्याचबरोबर माजी महापौर नरेश मस्के, माजी महापौर रमाकांत मडवी, हेमंत पवार, एकनाथ भुईर, प्रकाश कोटवानी व इतर मान्यवर पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्ते या आगमन मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक देवी मातेची विधिवत पूजा अर्चा अभिषेक करून प्राणप्रतिष्ठापना केली. यावेळी अनेक ठाणेकर नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सर्वांनी मनामध्ये ओम गं गणपतये नमः असं मंत्र म्हणायचं आहे. गणपतीचा अभिषेक. प्रत्यक्षं ततोऽसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कलविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं धृतं वच मे सत्यं वच मे अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् त्वं चिन्मयः त्वानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव उत्साहात सुरू. खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने व आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ठाण्यातील शिवाजी मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात मंगलमय वातावरणात धार्मिक विधी करून देवीचा हा उत्सव येथे सुरू करण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव 9 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान साजरा केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कळवा येथून देवीची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार राजन विचारे, केदार दिघे व इतर मान्यवर पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्ते या आगमन मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आनंद तरे फाउंडेशन व राबोळी कोळीवाडा नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा पूर्वसंध्येनिमित्त राबोडी येथे नववर्ष स्वागत व दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, आकांक्षा राणे, रमेश कदम, संपदा पांचाळ, योगेश भोईर, विद्या कदम, मयूर पैलकर, रुपाली कदम, सुनीता डेमरे, विक्रांत तावडे, त्याचबरोबर इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। उपस्थित नागरिकांनी या मंदिर परिसरामध्ये दीपप्रज्वलन करून या दीपोत्सवाचा आनंद घेतला। त्याचबरोबर या मंदिराच्या बाहेर भव्य दिव्य अशी रांगोळी देखील रेखाटण्यात आली होती। या रांगोळीच्या भोवती आकर्षक अशी पणत्यांची सजावट करण्यात आली होती। महिलांनी या दीपोत्सवामध्ये सहभागी होऊन या पणत्या प्रज्वलित केल्या आणि ही अतिशय सुंदर आणि नयनरम्य दृश्य पाहण्याकरिता परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचं आयोजन हेमलता अनंत तरे, संजय तरे, महेश्वरी तरे, डॉक्टर प्राजक्ता तरे, जयेश तरे, विशाल तरे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं। यावेळी संतोष दत्त, जया बामगुडे, वैशाली मोरे, किशोर सुर्वे, संदीप पारकर हे देखील येथे उपस्थित होते। शिवसेना शाखा आझादनगर, आनंद पार्क, श्रीरंग, वृंदावन आणि राबोडी सर्व नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। तसेच लेझिम पथक देखील यामध्ये सहभागी झालं होतं। कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या महिलांना तुळशीचं रोप, कडुनिंबाचं रोप, त्याचबरोबर पेढे वाटून नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। यावेळी भव्य दिव्य अशी रांगोळी देखील इथे काढण्यात आली होती। अशा प्रकारे त्या रांगोळीभोवती पणत्या लावून या ठिकाणी माजी नगरसेवक संजय तरे व महेश्वरी तरे यांनी दीपोत्सव साजरा करीत नागरिकांना गुढीपाडवा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। नमस्कार। सर्वप्रथम सर्व ठाणेकरांना आणि सगळ्यांनाच या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला इन ॲडव्हान्स पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आम्ही हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष इथे करत आहोत। गुढीपाडव्याला घेत नाही, कारण गुढीपाडव्याला जिकडे तिकडे जल्लोष असतो, जिकडे तिकडे अशा बऱ्याच ठिकाणी असे त्यांचे ग्रुपने ते लोक साजरे करत असतात, त्यामुळे बरीचशी लोक मग त्यामुळे येत नाही। त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम पूर्वसंध्येला साजरा करायचं ठरवलं आणि इथे राबोडी कोळी नागरिक संघटना आणि आमच्या वतीने हा जो आम्ही कार्यक्रम साजरा करतो इथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। आम्ही ह्या ठिकाणी सगळ्यांना तुळशीचं रोपटं दिलं जातं। या ठिकाणी म्हणजे पाडव्याच्या दिवशी पर्यावरणाचा संदेश घेऊन आम्ही जातो की तुळशीचं रोपटं आपल्याला भरपूर ऑक्सिजन देतं, की कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची किंमत काय होती ती प्रत्येकाला कळली। तर आम्ही कडुनिंबाचं रोपटं किंवा तुळशीचं रोपटं देऊन की ह्या झाडाची लागवड करा, झाडं लावा, झाडं जगवा आणि आपलं पर्यावरण जगवा, हा संदेश देखील आम्ही देतो। स्वार्थ परमार्थ दोन्ही साधला जातो या कार्यक्रमातनं। तर आपण बघितलं असेल लेझिम पथक होतं की आपली महाराष्ट्राची संस्कृती कुठेही लोप पाहू नये म्हणून आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला। कारण बऱ्याचशा मुलांना 31 म्हणजेच नवीन वर्ष, 1 जानेवारी म्हणजेच नवीन वर्ष अशी त्यांच्या मनात भावना होत चाललेली, म्हणून हा आम्ही पाडव्याचा कार्यक्रम चालू केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा आता इथे आपण बघितलं असेल की नागरिक चांगल्या प्रतिसाद देतात आणि ह्या सगळ्या ह्याच्यात कार्यक्रमात भाग घेतात। नमस्कार। प्रथम सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हे आमचं 22वं वर्ष आहे। आमचे दादा होते स्वर्गीय आनंद तरे साहेब, त्यांनी मला प्रेरणा देऊन हा आम्ही प्रोग्राम चालू केला होता। राबोडी कोळी नागरिक संघटना व शिवसेना परिवार व आनंद तरे परिवार। आता ह्या वर्षी आम्ही आनंद तरे फाउंडेशनच्या वतीने आम्ही प्रथम हा प्रोग्राम स्पॉन्सर केलेला आहे। आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी नागरिक संघटनेचं सहकार्य नेहमीच मिळतं। तसेच हा आमचं 22वं वर्ष आहे आणि तुम्ही आता पाहिलं असेल की लोकांचा प्रचंड इथे आम्हाला प्रतिसाद मिळतो। आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही तुळशी रोपं वाटतो, नंतर लिंबाची रोपं, कडुलिंब लिंब वाटतो, तसेच सगळ्यांना पेढे वाटून हा आम्ही कार्यक्रम साजरी करतो। गुढीपाडवा पूर्वसंध्या हा प्रोग्राम आम्ही नेहमी इथे साजरी करतो। तसेच सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आम्हाला इथे सहकार्य केलं। सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।